लॉंग मार्च मधील मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी आता सरकारने स्थापन केलेल्या समितीतून डॉक्टर अजित नवले यांना वगळण्यात आलंय। लॉंग मार्च मधल्या मागण्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी संबंधित मंत्री, मंत्रालय स्तरीय अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची समिती बनवली जावी अशी मागणी किसान सभेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केली होती। किसान सभेच्या वतीने कॉम्रेड जे.पी. गावित आणि विनोद निकोले हे समितीत असावेत असं सुचवण्यात आलं होतं। एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून वगळल्यामुळे किसान सभा झुकणार नाही। मला पूर्ण विश्वास आहे की आमदार विनोद निकोले आणि जे.पी. गावित हे दोनही लढाऊ कॉम्रेड त्या समितीमध्ये आहेत। ते आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पुढे घेऊन जातील आणि सरकारला त्या मागण्यांची अंमलबजावणी करायला लावतील। मात्र अशा प्रकारे प्रामाणिकपणाने प्रयत्न करणाऱ्या माणसाला वगळणं आणि शेतकरी आंदोलनामध्ये एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचा संदेश देणं हे जे काम राज्य सरकारने केलेलं आहे त्याच्यामुळे किसान सभेमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे। शेतकऱ्यांसाठी जी समिती तयार केली आहे त्यामध्ये नवलेंचं नाव नाही, त्यामुळे त्यांचा आरोप आहे की मला जाणीवपूर्वक दूर ठेवलं जातं। हे असं आहे की जेव्हा बैठक झाली त्या बैठकीतच हे ठरलं होतं की आमदार आणि माजी आमदार त्याच्यामध्ये राहतील, त्याप्रमाणे आम्ही टाकलं। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलंय। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलन मागे घेण्यासंदर्भात लेखी पत्र दिलं गेलं। त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यासंदर्भातली घोषणा जे.पी. गावित यांनी केली। राज्य सरकारनं आमच्या 70% मागण्या मान्य केल्या, त्यामुळे आम्ही आमचा लॉंग मार्च मागे घेत आहोत असं जे.पी. गावित यांनी स्पष्ट केलं। तर वाशिंदहून आंदोलकांना गावी परतण्याची व्यवस्था नसल्यानं नाशिकहून 10 बसेस मागवण्यात आल्या। दुपारनंतर हे सर्व आंदोलक आपल्या गावी निघून जातील। जवळजवळ 70% मागण्या ह्या आमच्या महाराष्ट्र सरकारने सरळ म्हणजे आमच्या समोर त्या मान्य केल्या आणि बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्या थोड्या विचाराधीन आहेत आणि म्हणून आम्ही जे काही इथं लोक आलेले आहेत ह्या लोकांना पण आम्ही विश्वासात घेऊन त्यांना सर्व समजावून सांगून आणि मग आंदोलन मागे घ्यायचं का काय हे ठरवलं होतं।